सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। पहलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली भारताने जे धाडस दाखवत ऑपरेशन सिंदूर राबवलं, त्यातून आपली सेना केवळ शौर्यवानच नव्हे तर अतुलनीय आहे हे पुन्हा सिद्ध झालंय। या यशाच्या पार्श्वभूमीवर आपल्या भारतीय सेनेच्या सन्मानार्थ चाळीसगाव शहरात भव्य तिरंगा यात्रा काढण्यात आली आहे। या यात्रेत खासदार स्मिता वाघ, आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह हजारो चाळीसगावकर उत्स्फूर्तपणे सहभागी होत आम्ही सर्व एक असल्याचा संदेश दिलाय। यावेळी चाळीसगाव तालुक्यातील शहीद जवानांच्या कुटुंबियांचा व माजी सैनिकांचा चाळीसगावकरांच्या वतीने सत्कार करण्यात आलाय। सदर तिरंगा यात्रेत चाळीसगाव शहर व ग्रामीण भागातील असंख्य देशप्रेमी नागरिक, युवक युवती, माता भगिनी आणि लहानग्यांनी प्रचंड उत्साहाने भाग घेतला। प्रत्येकाच्या डोळ्यात देशासाठी अभिमान होता, ओठांवर भारत माता की जयचा जयघोष होता आणि हाती अभिमानाने फडकवणारा तिरंगा होता। यावेळी आमदार चव्हाण यांनी मनोगत सांगितले की भारतीय सेना आहे म्हणून आपण सुरक्षित आहोत, त्यांचं बलिदान व्यर्थ जाऊ देता कामा नये। चला एकजुटीने देशप्रेमाचे तेज जपूया आणि भविष्यासाठी निर्धार बाळगूया। दहशतवादाला ठोस प्रत्युत्तर देणाऱ्या भारताच्या बाजूने खंबीरपणे उभे राहूया असे आवाहन केले आहे। जागर जनस्थान करिता प्रतिनिधी सोजीलाल हाडपे, चाळीसगाव। आपल्या भविष्यासाठी आपण जागरूक होऊन पाणी वाचवणं आवश्यक आहे। पिण्यासाठी साठवलेले पाणी न फेकता त्याचाही वापर करावा। पाणी शिळे होत नाही। कपडे धुताना, हात धुताना, दात घासताना आणि दाढी करतेवेळी पाणी वाया जाणार नाही याची काळजी घ्या। झाडांना पाणी घालतेवेळी झारीचा वापर करा। वाहन धुताना बादली किंवा मगचा वापर करा। पाण्याची बचत करणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे, कारण पाण्याचा एक एक थेंब अमूल्य आहे। नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं जनहितार्थ प्रसारित।